आजचा आपला विषय हा आहे, परमेश्वर दुःखी मनाच्या लोकांना बरं करतो. ठीक आहे. आणि हा आजचा विषय आपण सविस्तरपणे शिकणार आहोत. खूप तुम्हाला शिकवायचं असतं, परंतु वेळ जो आहे तो पुरेसा भेटत नाही आणि मग हे शिक्षण जे आहे अर्ध राहून जातं. काही हरकत नाही, पण लवकरात लवकर तुम्हाला आजचा हा जो विषय आहे हा शिकवण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट यामध्ये आपण पाहणार आहोत ती ही, की परमेश्वराचा स्वभाव प्रेमळ आहे. ठीक आहे. परमेश्वराचा जो स्वभाव आहे तो कसा आहे? प्रेमळ आहे. आणि म्हणून तो दुःखी मनाच्या लोकांना काय करतो माहिती का? बरं करतो. आता परमेश्वर हा प्रेमळ असल्या कारणामुळं त्याची जी कृती आहे लोकांच्या दुःखी मनाप्रती, ही आपल्याला स्तोत्रसंहिता 34 आणि वचन 18 मध्ये आपल्याला पाहायला भेटते. आणि वचन 18 बघा काय म्हणत आहे, परमेश्वर हा कशा प्रकारे दुःखी मनाच्या लोकांना बरं करतो आणि कशा प्रकारे परमेश्वर दुःखी मनाच्या लोकांबरोबर जे आहे तो तो त्या ठिकाणी प्रेमळ वागतो, हे आपण त्या ठिकाणी वाचणार आहोत. आणि मला वाचण्यासाठी मदत करा. परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सानिध्य असतो. अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. व्हेरी गुड. बघा, परमेश्वराचा जो स्वभाव आहे तो ह्या वचनातून आपल्याला पाहायला भेटतो. आणि वचन सांगत आहे की परमेश्वर हा प्रेमळ आहे. आणि जी लोक दुःखी आहेत, जी लोक तुटलेली आहेत, अशा लोकांना परमेश्वर देव हा काय करतो माहिती का? बरं करतो. मग आपण ज्या वेळेला पवित्र शास्त्र वाचतो, पवित्र शास्त्रामध्ये एकूण 66 पुस्तकं आहेत. ठीक आहे. आणि पवित्र शास्त्राला 2 भागांमध्ये विभागलेला आहे. पहिला भाग जुना करार म्हणून ओळखला जातो आणि दुसरा जो भाग आहे तो नवीन करार म्हणून ओळखला जातो. आता जुन्या करारामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे परमेश्वर देवाने त्याचं जे प्रेम आहे ते लोकांवरती प्रगट केलं आणि कशा प्रकारे परमेश्वर देवाने दुःखी मनाच्या लोकांना बरं केलं, हे आपल्याला जुन्या कराराचं जे पहिलं राजाचं पुस्तक आहे त्याचा जो 17वा अध्याय आहे, पहिले राजे 17वा अध्याय आणि 8 पासून 16 ज्या वेळेला आपण वाचतो, तर त्या त्या ठिकाणी आपल्याला पहिले राजे याचा 17वा अध्याय आणि 8 पासून 16 वचन ज्यावेळेस आपण वाचतो, तर त्या ठिकाणी आपल्याला एक गरीबची विधवा आहे ती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि ती जी गरीब विधवा जी होती ना, ती खूप दुःखी होती. आणि ती का दुःखी होती हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या कारणामुळं ती दुःखी झालेली होती, हे आपल्याला अतिशय स्पष्टपणे काय होतं, त्या ठिकाणी समजून येतं. आपण यावेळेला वचन वाचणार आहोत आणि तिचं जे दुःख आहे ना, ते काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. वचन 12 कोणीतरी वाचा माझ्यासाठी. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीवताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मडक्यात मुठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन. ते खाऊन आम्ही मरू. हा, आता पहा, ही जी विधवा आहे ना, ह्या विधवेचं जे मन आहे ते फार दुःखी झालेलं होतं. आणि कोणत्या गोष्टींमुळे ती दुःखी झालेली आहे, तर त्या ठिकाणी फक्त तिच्या मडक्यामध्ये मूठभर पीठ होतं आणि तिच्या कुपीमध्ये थोडस तेल होतं. आणि हे तेल आणि हे जे पीठ आहे ह्याची भाकर बनवून ती आणि तिचा जो मुलगा आहे दोघ जण खाणार होते. आणि त्यानंतर त्यांच्याकडं पीठ नसणार आहे, त्यांच्याकडे तेल नसणार आहे. आणि मग त्यानंतर त्यांच्याकडे काय आहे
असं त्यांना जर वाटतं तर ते आहे मरण. ते म्हणत आहे की परमेश्वराच्या जीविताची शपथ म्हणजे देवाचा जो सेवक आहे एलिया, ह्याने त्या ठिकाणी त्या स्त्रीला पाणी भांड्यामध्ये पिण्यासाठी मागितलं आणि ते पाणी घेण्यासाठी जात असताना त्याने आणखीन आवाज दिला दुसऱ्यांदा आणि म्हणाला, "येत भाकरीच्या तुटकाही नाही." त्या आणि मग ती त्या ठिकाणी त्या परमेश्वराच्या स- माणसाला सांगत आहे की परमेश्वराच्या जीविताची शपथ की माझ्याकडं केवळ एकाच भाकरीचं काय आहे, पीठ आहे आणि थोडस तेल आहे आणि ते पण मी माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी काय करणार आहोत, ती भाकर तयार करण्यासाठी जे आहे ते ठेवलेलं आहे. आणि आपण पाहतो की लक्ष द्या, ह्या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला शिकायला भेटते ती ही की परमेश्वर देव हा आपल्या जीवनातील प्रत्येक जी काही परिस्थिती आहे ना, तिला तो जाणतो. असं समजू नका की तुमची परिस्थिती ही परमेश्वराच्या डोळ्यांना दिसत नाही किंवा परमेश्वर हा तुमच्या परिस्थितीकडे अवलोकन करत नाही असं मुळीच समजू नका. तुम्ही कोणत्या परिस्थितीमधून चाललेले आहात आणि त्या परिस्थितीमुळं तुम्हाला किती दुःख होत आहे, तुमचं मन किती दुःखी झालं आहे, हे परमेश्वराला दिसत आहे. आणि परमेश्वर देव हा तुम्ही जशी तुमच्या परिवाराची चिंता करतात त्यापेक्षा अधिक जास्त चिंता ही त्याला तुमची आहे. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की ही जी विधवा स्त्री आहे ना, ह्या विधवा स्त्री करता परमेश्वर देवाने एक मोठा चमत्कार केला. आणि देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे ज्या वेळेला आपण हे वचन पुढे वाचतो त्यावेळेला आपल्याला पाहायला भेटतं की ह्या स्त्रीने देवाच्या माणसाला पाणी दिलं आणि भाकर पण दिली. आणि तुम्हाला माहित आहे का, तिने हे असं कोणत्या परिस्थितीमध्ये केलं? तिचं मन दुःखी होतं ना, त्या दुःखी परिस्थितीमध्ये तिने हे केलेलं आहे. आणि देवाचा जो माणूस आहे ना, देवाच्या माणसाने तिचा पुष्कळ दिवस उदरनिर्वाह व्हावा म्हणून त्याने तिच्यासाठी परमेश्वर देवाकडे प्रार्थना केली. आणि त्याची जी प्रार्थना आहे ती देवाने ऐकली. आणि पहा वचन 16 मध्ये काय सांगत आहे. वचन 16 मध्ये, परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कृतीही आटली नाही. व्हेरी गुड. लक्ष द्या, तिची तेलाची जी कुपी आहे ती आटली नाही आणि तिचं जे पिठाचं मडकं आहे ते रिकाम झालं नाही. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देवाने त्यांचं जे दुःखी मन आहे ना ते बरं केलं. जर परमेश्वर देव ह्या विधवेची काळजी घेऊ शकतो, जर परमेश्वर देव ह्या विधवेच्या मुलाची काळजी घेऊ शकतो, तर तो परमेश्वर तुमची आणि माझी देखील काळजी घेऊ शकतो. तो बदलत नाही. तो काल, आज आणि युगानुयुग एकसारखा आहे. परमेश्वर बदलत नाही. परमेश्वर देवाला आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट समजते. देवाची इच्छा ही आहे की तुम्ही तुमच्या दुःखी परिस्थितीमध्ये पण देवाला आवडणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि ही गोष्ट ह्या विधवेला माहिती होतं की देवासाठी काय योग्य आहे आणि काय केलं पाहिजे. तिने तेच केलं. आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला आपण परेशान्यांचा सामना करतो, दुःखाचा सामना करतो, ज्या वेळेला आपण अतिशय अतिशय दुःखी असतो, त्या वेळेला खऱ्या अर्थाने आपली कसोटीचे दिवस असतात. आपल्या कसोटीची ती वेळ असते. त्यावेळेला परमेश्वर देव हा
खऱ्या अर्थाने आपल्याला आशीर्वाद देण्याकरता त्या परिस्थितीमधून आपल्याला जे आहे ते घेऊन जात असतो हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि पहा, देवाने ह्या विधवेला काय केलं माहिती का? देवाने ह्या विधवेकरता मोठा चमत्कार केला आणि देवाचे सांगते की जोपर्यंत त्या गावातील दुष्काळ संपला नाही तोपर्यंत त्यांच्या मडक्यातलं पीठ संपलं नाही. त्यांच्या तेलाची जी कुपी आहे त्याच्यातलं तेल जे आहे ते संपलं नाही. लक्ष द्या, देव जर त्यांची काळजी घेऊ शकतो तर तो तुमची आणि माझी देखील काळजी घेऊ शकतो, कारण तो प्रेमळ आहे आणि त्याला दुःखी मनाच्या लोकांना बरं करायला आवडतं. जर आपण दुःखी आहोत तर आजच्या संध्याकाळच्या वेळेला आपल्याकरता चांगली बातमी ही आहे की परमेश्वर आपल्यावरती प्रेम करतो आणि आपल्याला बरं करण्याकरता तो आपल्या जवळ येतो. दुसरा जो मुद्दा आहे तो हा आहे, परमेश्वराचा स्वभाव शांती आणि आशा देणारा आहे. दुसरा मुद्दा, परमेश्वराचा जो स्वभाव आहे तो कसा आहे? पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की परमेश्वराचा स्वभाव हा शांती देणारा आहे. परमेश्वराचा स्वभाव हा आशा देणारा आहे. ज्यावेळेला आपण यशायाचं पुस्तक 61 अध्याय आणि त्याचं 3रं वचन ज्यावेळेस आपण वाचतो, बघा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. यशाया 61 अध्याय आणि वचन 3 आपण वाचू यावेळेला. सियोन येथील सियोन येथील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. हे अर्थात अशासाठी की परमेश्वराचा गर्वार्थ त्यांना नीतिमत्तेचे वृक्ष, परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे, म्हणून त्याने मला पाठवले आहे. व्हेरी गुड, प्रेज द लॉर्ड. बघा, परमेश्वर हा आपल्या कोणत्या कोणत्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देतो ते ह्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. ज्या वेळेला आपण शोक करतो ना, ज्या वेळेला आपण रडतो किंवा ज्या वेळेला आपण खिन्न होतो, त्यावेळेला आपलं जे रडणं आहे, आपलं जे खिन्न होणं आहे, आपलं जे दुःखी होणं आहे ना, हे परमेश्वराला आवडत नाही. परमेश्वराची इच्छा ही आहे की आपण जगत असताना परमेश्वर देवाकडं आपण बघितलं पाहिजे. आपण आपल्या खिन्न अवस्थेमध्ये, आपण आपल्या शोक अवस्थेमध्ये, आपण आपल्या दुःखी अवस्थेमध्ये परमेश्वर देवाकडं त्याची जी शांती आहे ती मिळवण्यासाठी गेलं पाहिजे किंवा परमेश्वर देवाचा जो स्वभाव आशा देणारा आहे तो मिळवण्यासाठी आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे. ज्या वेळेला आपण मत्तयाचं पुस्तक 7वा अध्याय आणि 11 पासून 17 ही वचनं आपण वाचतो, त्या ठिकाणी एक विधवा आहे आणि त्या विधवेचा एकुलता एक जो मुलगा आहे ना, तो मुलगा त्या ठिकाणी मृत झाला होता आणि ती जी विधवा आहे ना, ती नाईन शहरामध्ये राहायची. आणि मत्तयाचं पुस्तक 7वा जो अध्याय आहे, त्या मत्तयाच्या पुस्तकाच्या 7व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की ही जी विधवा आहे ना, ही विधवा त्या ठिकाणी आपला आपला जो मुलगा आहे ना, आपला जो मुलगा आहे त्याला घेऊन ती गावाच्या बाहेर जी आहे ती अ, जात होती. आणि गावाच्या बाहेर जात असताना आपण पाहतो की येशूने तिला रडताना पाहिलं आणि ती रडत असताना येशूला तिचा कळवळा आला. ती रडत असताना येशूला तिचा कळवळा आला आणि येशूने त्या ठिकाणी अ, ती जी विधवा आहे तिला म्हटलं की बाई रडू नको, शांत हो. आणि त्यानंतर जे खांदेकरी आहे त्यांना त्याने उभं केलं आणि त्या बाईचा एकुलता एक जो मुलगा आहे जो मेलेला होता, त्यामुळे ती शोक करत होती, त्यामुळे ती दुःखी झाली होती. तिचा पती अ, केव्हा मेला आहे हे माहिती नाही, परंतु पती मेल्याचं दुःख देखील अजूनपर्यंत तिच्या जीवनातून जे आहे ते गेलेलं किंवा ती ते विसरलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत नाही. कारण तिचा एकुलता एक मुलगा त्या ठिकाणी ज्यावेळेला तो मृत झाला, त्यावेळेला
ती सर्व काही आठवत असेल त्यावेळेला, सगळं काही तिच्या जीवनामध्ये सगळं काही ती आठवत असेल आणि त्या मोठ्या पीडेने, मोठ्या दुःखाने ती त्या ठिकाणी रडत असेल. आणि लक्ष द्या, तिचं रडणं हे येशूने पाहिलं. तिचं दुःखीपण येशूने पाहिलं. तिचं तळमळ येशूने पाहिलं. लक्ष द्या. आणि वचन सांगतं की येशूला तिची दया आली, येशूला तिचं कळवळ आला आणि येशूने जवळ जाऊन तिला धीर दिला. येशूने तिला जवळ जाऊन शांत केलं. आणि एवढंच नाही, तर येशूने तिच्या करता काय केलं माहिती का? तिच्या करता मोठा चमत्कार केला. आणि तो कोणता होता माहिती का? देवाचं वचन सांगतं की नाईन शहरातील विधवेच्या मुलाला जिवंत करून तिचं दुःख आनंदामध्ये देवाने बदललं आणि तिला नवीन आशा दिली, तिचा मुलगा जिवंत करून. लक्ष द्या, देव आशा देणारा आहे. देव जो आहे ना, तो आपलं दुःख आनंदामध्ये बदलणारा आहे. आणि ज्या ज्या वेळेला आपण दुःखाचा सामना करतो, ज्या ज्या वेळेला आपण निराशेचा सामना करतो, ज्या ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या एखाद्या गोष्टींना घेऊन रडत असतो, शोक करत असतो, त्यावेळेला देवाची इच्छा ही आहे की तुम्ही रडू नये. तुम्ही देवाकडे जे आहे ते आलं पाहिजे. आणि देवाला देखील तुम्हाला तुमच्या दुःखामध्ये बघितलेलं आवडत नाही. देव ह्या ठिकाणी ह्या विधवेला बघू शकला नाही दुःखामध्ये रडताना, कळवळा हंबरडा फोडून. देव तिला बघू शकला नाही. देवाने जर तिचं दुःख आनंदामध्ये बदललं, देवाने जर तिच्या मुलाला जिवंत करून तिच्या जीवनामध्ये एक नवीन आशा दिली, तर तोच देव आज देखील आपल्या जीवनामध्ये आपल्याला नवीन आशा देऊ शकतो. तोच देव आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपलं दुःख आनंदामध्ये बदलून आपल्याला जे आहे ना, आशीर्वादित करू शकतो. कारण तो कधीही बदलत नाही. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. म्हणून परमेश्वर देव जो आहे ना, पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की परमेश्वराचा स्वभाव प्रेमळ आहे. परमेश्वर हा दुःखी मनाच्या लोकांना बरं करतो. आणि दुसऱ्या भागामध्ये आपण पाहिलं की परमेश्वराचा स्वभाव हा शांती देणारा आहे. परमेश्वराचा स्वभाव हा आशा देणारा स्वभाव आहे. आणि तो आपल्याला शांती देतो, तो आपल्याला आशा देतो, कारण तो आपला देव आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे प्रार्थना केल्याद्वारे. तिसरा जो मुद्दा आहे तो हा आहे, प्रार्थना केल्याच्या द्वारे परमेश्वर आपल्या दुःखी मनाला बळ देतो. लक्ष द्या, आपलं जे मन आहे ना, दुःखामुळं अतिशय पिळल्या जातं. खूप भयानकरित्या पिळल्या जातं आपलं जे मन आहे ते. आणि अशक्त वाटतं एकदम. खूप खूप गळल्यासारखं वाटतं, खूप निराश वाटतं. असं वाटतं की आता सगळं काही संपलं आहे. लवकर हार आपण मानून जातो. पण अशा वेळेला परमेश्वर सांगतं की आपण परमेश्वर देवाकडं प्रार्थना केली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण परमेश्वर देवाकडं प्रार्थना करतो ना, त्यावेळेला परमेश्वर देव आपल्या दुःखी मनाला काय करतो माहिती का? बळ देतो. बघा, पहिले पेत्र 5वा अध्याय आणि 7वं जे वचन आहे ते आपण काढू आणि त्यामध्ये काय लिहिलं आपण वाचणार आहोत. पहिले पेत्र 5वा अध्याय आणि 7वं वचन. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. व्हेरी गुड. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता काय केली पाहिजे? चर्च काय केली पाहिजे? हा, आपली सर्व चिंता ही आपण आपल्या स्वतःवरतीच ठेवू नये. देवाची इच्छा ही आहे की आपण आपली सर्व चिंता त्याच्यावरती टाकली पाहिजे. कारण तो आपली काय करतो? काळजी घेतो. लक्ष द्या, जर लेकरं शाळेमध्ये जातात आणि त्यांना जर शाळेसंदर्भात एखादी गोष्ट जर पाहिजे असेल, तर ते चिंता करत नाहीत. ते सरळ घरी येतात आणि आई वडिलांना सांगतात की मम्मी पप्पा, सरांनी मला उद्या ही गोष्ट सांगितलेली आहे. ते सांगून मोकळे होऊन जातात. आणि आई वडील जे आहे ना, त्या लेकरांना संबंधित गोष्टी ज्या शिक्षकांनी सांगितलेल्या आहेत त्या घेऊन देतात. लेकरं चिंता करत नाही, कारण त्यांना माहिती आहे की आपल्याकडं आपले असे आई वडील आहे जे आपल्या चिंता दूर करू शकतात.
आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. मला तुम्हाला हे शिकवायचं आहे, जर लेकरं इतके निश्चिंत राहतात त्यांच्या जीवनातील समस्या आई-वडिलांवर ठेवून, तर आपण किती निश्चिंत राहायला पाहिजे. देवाचं वचन या ठिकाणी हेच सांगत आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की पहिले शमूएल पहिला अध्याय आणि 10 ते 20 ज्यावेळेला आपण वाचतो ना, त्या ठिकाणी हन्नाने परमेश्वर देवाकडे प्रार्थना केली आणि तिचं जे काही दुःख आहे ना, ते तिने देवाला सांगितलं. ती म्हटली, की "आता माझ्याकडनं सहन होत नाहीये. माझी सवत मला सारखं टॉर्चर करत आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून मला लोकांमध्ये बसावं उठावं लागत असताना लोक देखील माझ्या बांझपणाला घेऊन अनेक टांगटून मला मारत आहे आणि माझ्या देवा मी आता हे सहन करू शकत नाही." ती अतिशय दुःखी झालेली होती आणि अतिशय दुःखी अशा मनाने तिने परमेश्वर देवाकडे प्रार्थना केली आणि पहा परमेश्वर देवाने तिच्या दुःखी मनाला काय केलं माहितीये का, बळ दिलं. आणि मग ज्यावेळेस आपण वचन वाचतो ना, पहिले शमूएल पहिला अध्याय आणि 8वं वचन, त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे पाहायला भेटतं, की तिचा जो पती आहे ना, तो देखील तिचं सांत्वन करत होता, पण ते सांत्वन तात्पुरतं होतं. लक्ष द्या, आपला जो देव आहे ना, आपल्याकडे असं देव आहे, जो आपलं सांत्वन तात्पुरतं नाही करत. आपल्याकडे असं देव आहे, जो आपल्या जीवनातील परिस्थिती काय करतो माहिती का? बदलतो. हन्नाच्या जीवनातली परिस्थिती त्याने बदलली. हन्ना कोणत्या गोष्टीला घेऊन दुःखी होती माहिती का? तिला मूलबाळ नव्हतं. पण वचन सांगतं की तिने रडून-रडून देवाकडे प्रार्थना केली. तिने मुलाविषयीची जी चिंता आहे ती देवावरती टाकली आणि रडून-रडून तिने प्रार्थना करून देवाच्या मंदिरातून ज्यावेळेस आपला पती पनिन्ना याच्याबरोबर ती घरी चालली होती. लक्ष द्या, वचन सांगतं की देवाने हन्नाची भेट घेतली आणि हन्नाला देवाने सुंदर असं लेकरू दिलं, ज्याचं नाव शमूएल आहे. चर्च, आपला जो देव आहे ना, आपला देव आपली प्रार्थना ऐकणारा देव आहे आणि आपण आपल्या देवाकडं ज्यावेळेस आपण दुःखी असतो ना, त्यावेळेला ज्यावेळेस प्रार्थना करतो ना, ती प्रार्थना जास्त इफेक्टिव्ह ठरते. कारण त्या प्रार्थनेमध्ये रडणं आहे, त्या प्रार्थनेमध्ये कळवळ आहे, त्या प्रार्थनेमध्ये तुम्ही जी प्रार्थना करता ना, त्या प्रार्थनेमध्ये तुमचं करणं आहे. लक्ष द्या, ती प्रार्थना देव ऐकतो. त्या प्रार्थनेचं देव उत्तर देतो. ती प्रार्थना ज्यावेळेस तुम्ही करता ना, ती अधिक इफेक्टिव्ह, अधिक प्रभावशाली जी आहे ती ठरत असते आणि म्हणून तुम्ही तुमची सर्व जी चिंता आहे ना, ती देवावरती टाका. देव तुमची काळजी घेईल. देव तुमच्या इच्छा पूर्ण करेल आणि म्हणून खचू नका. खचू नका. हार मानू नका. देवाकडे जा. देवाला सांगा. देव हा तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण करेल. कारण तो आपला बाप आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे देव सांत्वन करता आहे. देवाचं वचन सांगतं की आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा. दुःख करणाऱ्यांबरोबर काय करा? दुःख करा. दुःख करा म्हणजे काय? जे दुःख करत आहे ना, त्या लोकांचं सांत्वन करा. आणि लक्ष द्या, देवाने देखील आपण पाहतो योहानाच्या पुस्तकाच्या 11व्या अध्यायामध्ये 1 ते 44 वचन बेथानी येथे एक परिवार राहायचा. खूप सुंदर परिवार होता त्या ठिकाणी. येशूचे त्या परिवारासोबत चांगले नातेसंबंध होते आणि मार्था, मरिया, लाजर असे तिघं बहीण-भाऊ त्या गावामध्ये राहायचे आणि लाजर आजारी पडला आणि कालांतराने त्या आजारामुळे तो मरण पावला. आणि आपण त्या ठिकाणी पाहतो की अतिशय अतिशय वेदना त्या ठिकाणी त्यांचा भाऊ मार्था आणि मरिया यांचा जो भाऊ आहे ना, तो एक्सपायर झाल्या कारणामुळे त्यांना झालेल्या होत्या. आणि अशा 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 अवस्थेमध्ये, अशा दुःखी अवस्थेमध्ये प्रभू येशूने त्यांचं काय केलं माहिती का? त्यांचं सांत्वन केलं. सांत्वन करणं फार गरजेचं आहे. आज अनेक लोक त्रासामध्ये आहेत. आज अनेक लोक दुःखामध्ये आहेत. आज अनेक लोक आतल्या आत जे आहे ना, मनामध्ये रडत आहे. आज अनेक लोक जे आहे ना, समस्येमध्ये आहे. अशा लोकांना तुमची गरज आहे. अशा लोकांना तुम्ही सांत्वन देऊ शकता.
अशा लोकांची तुम्ही जे आहे ना काळजी घेऊ शकता. अशा लोकांकरता तुम्ही प्रार्थना करू शकता. अशा लोकांकरता तुम्ही आशीर्वादाचं कारण जे आहे ते ठरू शकता. येशू या ठिकाणी मार्था आणि मरिया करता सांत्वन देण्याचं कारण ठरलं. येशू गेला त्या ठिकाणी आणि येशूने दोघा बहिणींचं सांत्वन केलं. लक्ष द्या, आपल्याला देखील येशूने सांत्वन करण्यासाठी निवडलेलं आहे. आपण देखील लोकांचं सांत्वन केलं पाहिजे. आपण देखील लोकांना जे आहे ना त्यांच्या दुःखामध्ये जाऊन आपण काय केलं पाहिजे माहिती का, त्यांना धीर दिला पाहिजे. हे आपलं कॉलिंग आहे, हे आपलं बोलून आहे. ह्या गोष्टीसाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे. आपलं काम हेच आहे. कारण देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की परमेश्वर देवाने आपल्याला मत्तयाच्या पुस्तकाच्या ना ज्यावेळेला आपण 5 पासून तर 7 अध्याय वाचतो ना डोंगरावरील प्रवचनामध्ये, अनेक गोष्टी त्या ठिकाणी देवाने आपल्याला करण्यासाठी सांगितलेल्या आहे. पण काय आपण त्या करतो का? आपल्याला ते केलं पाहिजे. देवाची इच्छा हीच आहे की आपण ह्या दिवसांमध्ये आपल्या स्वतःला देवाने का निवडलं आहे हे ओळखून त्याप्रमाणे चालतो की नाही चालत हे आपण पारखलं पाहिजे. लक्ष द्या, देव सांत्वन करता आहे. जर तुम्ही आज रडत असाल, तुमच्या परेशानाने घेऊन, दुःखांना घेऊन, त्रासांना घेऊन, तुमच्या परिस्थितीला घेऊन, तुमच्या जीवनातल्या गोष्टींना घेऊन जर आज तुम्ही रडत असाल, तुम्ही चिंता करत असाल, लक्ष द्या, परमेश्वर देव तुमचं सांत्वन करेल. परमेश्वर देव तुम्हाला तुमच्या सर्व प्रकारच्या दुःखमय परिस्थितीमधून तुम्हाला तो बाहेर काढेल. कारण त्याला आवडतं तुमच्या जीवनामध्ये काम करायला. त्याला आवडतं तुमचं सांत्वन करायला. त्याला आवडतं तुमच्या दुःखी मनाला बरं करायला. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्हाला अशा प्रकारच्या दुःखाचा सामना करावा लागेल त्यावेळेला खचू नका, मागे जाऊ नका, हार मानू नका. देवाकडे जा, रडून रडून त्याला तुमच्या सर्व समस्या सांगा. तो तुम्हाला तुमच्या सर्व प्रकारच्या समस्येतून बाहेर काढेल. पुढचा जो मुद्दा आहे तो हा आहे, परमेश्वराचं वचन हे औषध आहे आणि ते दुःखित मनाचे घाव बरे करतात. परत एकदा सांगतो, पुढचा जो मुद्दा आहे तो हा आहे, परमेश्वराचं वचन औषध आहे आणि ते दुःखित मनाचे घाव बरे करतात. वचन वाचू यावेळेला आपण स्तोत्रसंहिता 119 आपण काढू आणि वचन 50 आपण यावेळेला वाचणार आहोत आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे परमेश्वराचं वचन औषध आहे आणि ते कशा प्रकारे दुःखित मनाचे घाव जे आहेत ते बरे करतात ते यावेळेला आपण समजून घेणार आहोत. स्तोत्रसंहिता 119:5 बघा काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. 50 का 5 वाजता? ओके, 5 माफ करा. 119:5. येस, 119:50 माफ करा. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. व्हेरी गुड. काय सुंदर आहे पहा. देवाचं वचन हे सामर्थ्यशाली आहे. ज्यावेळेस ते वाचतं ना ते हृदयाला भिडतं. म्हणून तो वचन सांगतं की देवाचं वचन हे तीक्ष्ण दुधारी तलवारीसारखं आहे. ते हाड, मांस, मज्जा, सांधे यांना भेदून आरपार जातं. आणि देवाचं वचन या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे म्हणतं की माझ्या दुःखात माझं सांत्वन हे आहे की आपण आपल्या दुःखामध्ये आपलं सांत्वन कशाने होतं माहितीये का? देवाच्या वचनाने होतं. देवाच्या वचनामध्ये आपल्या दुःखाचं सांत्वन करण्याचं सामर्थ्य आहे. पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की एक व्यक्ती जो अधिकारी होता, शताधिपतीचा चाकर ज्यावेळेस आजारी पडला होता, तो म्हणाला की शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. तू माझ्या छताखाली यावं, ह्या योग्यतेचं मी नाहीये. लक्ष द्या, देवाच्या मुखातून निघालेला शब्द जर काय आहे ना, तो तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे. हा, ह्या देवाच्या मुखातून निघालेला शब्द आहे. हे देवाचं वचन आहे. हे देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये आपल्या दुःखामध्ये काय करतं माहिती का? आपल्याला आपलं सांत्वन करतं चर्च. लक्ष द्या. आपलं सांत्वन करतं. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये देवाचं वचन रोज वाचा. देवाचं वचन तुमच्या परिस्थितीला घेऊन तुमच्याशी बोलल. तुम्हाला तुमच्या मनाची जर घाव असेल ना, लक्ष द्या,
देवाचं वचन तुमच्या मनाच्या घावावरती सटीक औषध, काय करेल माहिती का, औषधासारखं काम करेल आणि तुमच्या मनाचे घाव परमेश्वराचं वचन काय करेल माहिती का, बरं करेल चर्च. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये देवाच्या वचनाला महत्व द्या. पुढचा जो मुद्दा आहे तो हा आहे, परमेश्वर धैर्य आणि बळ देणारा आहे. आपलं धैर्य खचून जातं. आपलं जे बळ आहे ना ते नाहीसं होऊन जातं ज्यावेळेला आपण दुःखाचा सामना करत असतो, ज्यावेळेला आपण पीडेचा सामना करत असतो, ज्यावेळेला आपल्याला नको असलेल्या परिस्थितीचा सामना आपण करत असतो, ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये अतिशय भयानकरित्या आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो अनपेक्षितरित्या, त्यावेळेला आपलं धैर्य खचून जात, अतिशय भयानकरित्या आपलं धैर्य जे आहे ते खचून जातं, आपलं बळ जे आहे ना ते निघून जातं. पण लक्ष द्या, परमेश्वर दुःखी मनाला आणि जीवनामध्ये जे जे आव्हान आपल्या येतात ना त्याचा सामना करण्याकरिता तो आपल्याला धैर्य देतो, तो आपल्याला बळ देतो, तो आपल्याला खचू देत नाही. रोमकराचं पत्र ज्यावेळेस आपण काढतो 15वा अध्याय आणि त्याचं 13 वचन पहा. रोमकराचं पत्र 15वा अध्याय आणि वचन 13 मध्ये काय लिहिलेलं आहे चर्च? आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, आशा करता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. आमेन, प्रेज द लॉर्ड. वचनामध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वर देव हा आपल्याला आनंदाने आणि शांतीने भरतो आणि पवित्र आत्म्याच्या विपुल आशेने आपल्याला तो काय करतो माहिती का, तो आपल्याला भरतो. का माहिती का, कारण आपण जे आहे ना आपल्या जीवनामध्ये खूप अशा आव्हानांचा सामना आपण करत असतो आणि त्या आव्हानामुळे काय होतं माहिती का, आपलं धैर्य खचून जातं, आपलं जे बळ आहे ना ते कमी होऊन जातं. त्याचा सामना करण्याकरता परमेश्वर देव आपल्याला ह्या वचनातून कशा प्रकारे धैर्य देतो, कशा प्रकारे बळ देतो, हे आपल्याला पाहायला भेटतं. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की योबाच्या पुस्तकाच्या 42व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण 10 पासून 17 पर्यंत वाचतो, त्या ठिकाणी योबाने दुःख सहन केलं, पण परमेश्वराने त्याचा शेवट जो आहे ना त्याच्या दिवसाचा शेवट आपण पाहतो की त्याला खूप असं भरभरून आशीर्वाद दिले, खूप भरभरून आशीर्वाद. योबाच्या जीवनाची सुरुवात जर आपण पाहिली ना ती एवढी काही चांगली नव्हती. त्याच्या जीवनावर त्याला खूप दुःखाचा सामना करावा लागला. त्याचं धैर्य खचून जाईल, त्याचं बळ नाहीसं होईल, अशा प्रकारे त्याच्या जीवनामध्ये एकामागे एक अशा बऱ्याचशा मोठमोठ्या दुःखद घटना ज्या आहेत त्या घडलेल्या होत्या. आणि त्या ठिकाणी तो आपण पाहतो की त्या ठिकाणी तो राखीमध्ये बसला आणि त्या ठिकाणी त्याच्या पत्नीने त्याचं खच्चीकरण केलं. ते म्हटले की अ, देवाला देवाला बरं वाईट बोला आणि मरून जा त्या ठिकाणी. कारण मुलं मेलेले आहे, गाढवं गेलेले आहे, स्वार मेलेले आहे, गडी मेलेले आहे. त्या ठिकाणी जे काही मेंढरं आहे, उंट आहे, सर्व सर्व जे काही संपत्ती सर्व नाश झाली त्याच्याकडची. खूप भयानकरीत्या त्याने दुःखाचा सामना केला. पण देवाने त्याला खचू दिले नाही. देवाने त्याला बळ दिलं आणि वचन सांगतं की त्याच्या जीवनाच्या शेवटी परमेश्वर देवाने त्याला भरपूर आशीर्वाद दिले. आपला देव आशीर्वाद देणारा देव आहे. लक्षात आणि म्हणून खचू नये, हिंमत हारायची नाही. शेवटचा मुद्दा आहे, ख्रिस्ताच्या बलिदानामुळे दुःखी मन बरं होतं. यशायाचं पुस्तक 53वा अध्याय आणि त्याचं 5 जे वचन आहे तिथं म्हटलेलं आहे की त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. आपलं जे मन आहे ना, लक्ष द्या, आपलं मन ज्यावेळेस दुःखी होतं ना तर आपण ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पाहायला पाहिजे. तिथून आपलं मन जे आहे ना, जे दुःखी झालेलं आहे ते बरं होण्याकरता सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये येत असतं. आणि म्हणून खचू नका. परमेश्वर दुःखी मनाच्या लोकांना बरे करतो. पवित्र शास्त्रामध्ये अनेक असे लोक आहेत जे दुःखी मनाचे होते, त्यांना त्याने बरं केलं. आपण जेव्हा दुःखी मनाचा असतो तो आपल्याला देखील बरं करतो. देवा या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देव.